एकीकडे अज्ञानी समाज निर्माण करण्याचं काम हा पुरोहित वर्ग, ब्राह्मण वर्ग, जो वर्चस्ववादी शोषक वर्ग, हा एकीकडे समाजाला अज्ञानी ठेवण्याचं कार्य त्यावेळेस करत होता, यावेळेस करत. आणि अज्ञानी कशामुळे? तुम्ही पीडित आहात, तुम्ही दुःखी आहात, परंतु तुम्हाला दुःखाचे कारण माहित नाही. अज्ञानी कशामुळे? तुम्ही पीडित आहात, दुःखी आहात, परंतु तुम्हाला दुःखाचे कारण माहित नाहीये. तुमचं शोषण होत आहे, परंतु तुम्हाला अजून शोषण कोण करतो, कशा पद्धतीने शोषण केलं जात आहे, कशा पद्धतीने तुम्हाला महत्वहीन केलं जात आहे, याचे कारण आपल्याला माहिती नाही. बहुजन समाजाला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून भिक्षूला सांगितलं की तुम्ही जा. आपल्याकडे काय प्रचलित व्यवस्था झाली? भिक्षूला सांगितलं बुद्धाने की तुम्ही भिक्षा पात्र घ्या आणि घरोघरी जाऊन भिक्षा मागा, असं सांगितलं जात आहे. चारिका भिक्षूचं काम आहे, असं सांगितलं जाते. भिक्षूचं काम आहे की त्याने भिक्षा पात्र घ्यावं आणि घरोघरी फिरावं आणि भोजन करा, चुपचाप असावं. एक तरी शब्द आहे का ते त्या ठिकाणी चरत भिक्खवे, तुम्ही त्याच्यामध्ये आहे का तो शब्द? भिक्षा मागा, पिंडदान करा मागा म्हणून, पिंडदानासाठी जा म्हणून आहे शब्द? चरत भिक्खवे बहुजन हिताय बहुजन सुखाय, आत्ता हिताय सुखाय. सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या हितासाठी भिक्षू तुम्ही जा. आणि त्यावेळेस भिक्षू गेला, भिक्षा पात्र होत, पोटाला लागलं तेवढ्यांना त्याने मागितलं. परंतु प्रमुख कार्य हे होतं की तो गावामध्ये फिरला, गावामध्ये त्यांची समस्या पाहिली. पाणी पिण्याची समस्या कोणती आहे? शेतीला पाणी मिळते की नाही? शेतीला पाण्याची व्यवस्था आहे की नाही? लोकांमध्ये जे आजार आहेत ते आजार कशा पद्धतीचे आहेत? त्यांना त्याची औषधी मिळते की नाही? त्यावेळेस त्यांनी मोठे मोठे तळे बनवायला लावले प्रत्येक गावामध्ये, पाण्याची व्यवस्था व्हावी, आंघोळीची व्यवस्था व्हावी, शेतीला पाणी मिळावं. हे सगळे त्यांच्या समस्येतून मुक्त करण्याचं काम बौद्ध भिक्षूंनी त्या लोकांना मार्गदर्शन केलं. आणि म्हणून त्यावेळेस बुद्धांनी मूर्ती पूजा होऊ दिली नाही, मूर्ती बनवूच दिली नाही. नाहीतर बुद्धांनी मूर्ती बनवली असती, कोणाची तरी मूर्ती बनवली असते, एखादी देवी देवताची तरी मूर्ती बनवली असते. आणि बुद्धाने सांगितलं असतं की मूर्ती आहे, कर्मकांड करा, पूजा म्हणा, ही गाथा म्हणा, रतनसुक्त म्हणा, आव्हानसुक्त म्हणा, मग ते मूर्ती प्रसन्न होईल. नाहीतर 10 दिवस चुपचाप एका ठिकाणी बसा, डोळे लाव, मग कोणतरी प्रसन्न होईल, समस्या दूर होतील. बुद्धाने यापैकी काहीच केलं नाही. बुद्धाने म्हटलं की मला चालते भिक्षू पाहिजे, फिरणारे भिक्षू पाहिजे, गावोगावी फिरून समस्या ओळखून समस्येचं निराकरण करणारे भिक्षू पाहिजे. आणि बाबासाहेबांची तीच अपेक्षा भिक्षूकडून आहे, तीच अपेक्षा होती. परंतु आज पूर्ण जगातील जे बौद्ध राष्ट्रातले भिक्षू येऊन बुद्धाला लोकांना काय शिकवत आहे? पूजा कशी करावी, समस्या कशा सोडवावी शिकवत नाहीये. बुद्धाची मूर्ती कुठं ठेवायची, बाबासाहेबांचा फोटो कुठं ठेवायचा, खाली ठेवायचा का वर ठेवायचा, मग कोणता कपडा ठेवायचा, मग कसं बसायचं, कसं उठायचं, समस्या वेगळ्या, समस्येचे कारण वेगळे, समस्येचे निराकरण. त्या बुद्धाने कर्मकांडामधून दुःखमुक्त केलं का समाजाला? सांगा ना. बुद्धाने कोणती पॉलिसी वापरली? मूळ बुद्धाने, जो मूळ बुद्ध आहे, परिनिर्वाणाच्या पहिल्याचा बुद्ध घ्या तुम्ही. बाबासाहेबांनी जे घेतला, परिनिर्वाणाच्या अगोदरचा बुद्ध घेतला. ज्या भिक्खू संघाने जे त्रिपिटक लिहिलेलं होतं, भिक्खू संघाचं त्रिपिटक बाबासाहेबांनी स्वीकारलं नाही. बाबासाहेबांनी तो ओरिजिनल विचार स्वीकारला, ओरिजिनल इतिहास स्वीकारला, जो बुद्ध जन्मापासून म्हणजे
बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धत्वाचं परिनिर्वाण होतपर्यंत बुद्धांनी ज्या पद्धतीने कार्य केलं ते कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं आणि तेच कार्य करायला भिक्खूला सांगितलं. पण आज आम्ही भिक्षूकडून कोणत्या काय अपेक्षा ठेवतो? भिक्षू म्हणजे पुजारी. भिक्षूने प्रबोधन दिलेल्या लोकांना आवडत नाही. आज बऱ्याच संघटना आहेत ज्या उपासकाच्या संघटना आहेत, त्या उपासकाच्या संघटना आज भी त्याच विचाराच्या आहेत की भिक्षूंनी पूजा करावी, भिक्षूंना आशीर्वाद द्यावे. स्टेजवर या, कशासाठी? भिक्षूंना आशीर्वाद द्यावा. प्रबोधन नाही करायचं, भिक्षूंना क्लासेस नाही घ्यायचे, भिक्षूंना मार्गदर्शन नाही करायचं, भिक्षूंना अध्ययन नाही करायचं, भिक्षूंना दुःखमुक्तीचा मार्ग नाही सांगायचा, भिक्षूंना दुःखाचे कारण नाही शोधायचे. भिक्षूने एका ठिकाणी बसायचं, पूजा जर कोणी म्हटलं तर पूजा करायची आणि एका ठिकाणी बसून राहायचं. आम्ही बाकीचे कामं आम्ही करू, पण भिक्षूने नाही करायचं. विचार करा, हा बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांना असे भिक्षू पाहिजे होते, परंतु आज पूर्ण जगामध्ये जे जे बुद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणी भिक्षूचं हेच काम आहे. जगामध्ये जे भिक्षू आहेत त्या भिक्षूचं जे काम आहे ते जगामध्ये तेच आहे की भिक्षूंनी पूजा करायची, भिक्षूंनी एका ठिकाणी बसायचं, ध्यान साधना करायची आणि त्याच्या पलीकडे भिक्षूचं दुसरं काम आणि ग्रंथ पठण करायचं. समाजाच्या समस्या शोधायच्या नाही, समाजाच्या समस्येचे कारण शोधायचे नाही, समाजाच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी भिक्षूने जायचं नाही. ही परिस्थिती भारतामध्ये पुन्हा येत आहे. भिक्षूंनी पूर्ण बुद्धाला कर्मकांडामध्ये पूर्ण गुंतवून ठेवलेला आहे आणि या भिक्षूचा गुलाम हा उपासक आहे. भिक्षू समोर उपासक खुर्चीवर बसू शकत नाही, एवढी गुलामी आहे आमची. याच्या पलीकडे आणखी काय गुलामी असावी? तुमची हिंमत नाही भिक्षू समोर खुर्चीवर बसायची. तो जोपर्यंत बसा नाही म्हणत तोपर्यंत तुमची हिंमत नाही. एवढी गुलामी आम्हाला हिंदू धर्मात नव्हती, तेवढी गुलामी भिक्षूची आम्ही करत आहोत. भिक्षू आला की पाय धुवायचं ठीक, पाय धुवून द्यायचं, पुसायचे कपड्याने काही तर बाय आपल्या साडीचा पद्धत. मी म्हटलं याच्या पलीकडे दुःख काय आहे? काय दुःख याच्यापेक्षा गुलामी काय आहे? यांच्या पलीकडे गुलामी काय आहे? हा गुलाम समाज, जो गुलाम समाज आहे तो प्रगती करू शकत नाही. तुम्हाला पूर्णपणे गुलाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला. बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला. तुमचं कृत्य पाहून, तुमची इच्छा पाहून, तुमची इच्छा बुद्धाला विष्णूचा अवतार बनवण्याची तुमची इच्छा पाहून त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला. असंच नाही बनवलं, तुमची इच्छा पाहून. उद्या ब्राह्मण भिक्षू होतील आणि सुंदर भिक्षू होतील, सुंदर भिक्षू. असे आमच्यासारखे म्हातारे नाही, एकदम तरुण युवा. तुम्ही त्या भिक्षूकडे पाहिल्याबरोबर आकर्षित व्हाल, असे भिक्षू तयार होतील भटकवण्यासाठी. आणि ते तुमचं सगळ्या प्रकारचं शोषण करतील आणि हिंदू पेक्षाही खराब बुद्ध धर्म तुम्हाला शिकवतील. हिंदू धर्मापेक्षाही जास्त गुलाम बनवतील तुम्हाला आणि गुलाम बनवल्यानंतर तुमचं शोषण करतील भक्ती मार्गाने. आज जसं देवळामध्ये मंदिरामध्ये शोषण होते, आज प्रत्येक आश्रमामध्ये शोषण होते. आजही स्त्रीला उपभोगाची वस्तू प्रत्येक देवळामध्ये, प्रत्येक आश्रमामध्ये आजही स्त्रियाला उपभोगाची वस्तू म्हणून मानल्या जाते. तिला तो सन्मान नाही मिळणार. बुद्ध धर्मामध्ये सुद्धा तेच होईल. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवला जाईल.
ज्या लोकांकडून आम्ही अपेक्षा केली की बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्याची जबाबदारी ज्या ज्या संघटनावर होती, त्या संघटनेकडून आम्हाला अपेक्षा होत्या की ती संघटना बाबासाहेबांच्या विचारानुसार धम्म चालवेल आणि बाबासाहेबांचा खरा विचार, जो मूळ बुद्धाचा विचार होता परिनिर्वाणाच्या पूर्वीचा, तो विचार पोहोचवेल. परंतु त्या संघटनेमध्ये सुद्धा प्रचंड अंधश्रद्धा निर्माण झाल्या. जे बाबासाहेबांनी केलं नाही कधी, त्या गोष्टी जाणून बुजून त्या ठिकाणी केल्या जातात. जी गोष्ट बाबासाहेबांनी शिकवली नाही ती गोष्ट त्या ठिकाणी केल्या जाते. तुम्ही विचार करा की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा दिली, जशी दीक्षा दिली तसा आपला समाज क्रांतिकारी बनला होता. प्रत्येक गावामध्ये समता सैनिक दल होतं, प्रत्येक गावामध्ये लाठ्या काठ्या होत्या, प्रत्येक युवकाच्या हातामध्ये लाठी होती, प्रत्येक युवक हा शौर्यवान होता. आता समता सैनिक दलाचे लोक बघता तुम्ही, म्हातारे लोक चला म्हणलं तर चाललं ना. समता सैनिक दलाच एवढं मोठं पोट सांभाळणार त्या समता सैनिक दलाचा सैनिक. काय समता सैनिक दलाची स्थिती आणून ठेवली. अरे जो सैनिक होण्याच्या कामाचाच नाही त्याला समता सैनिक दलामध्ये भरती करून एकदम स्ट्रॉंग अनुशासन एकदम चालणं होत नाही तरी म्हातारा मनुष्य तरी तो अध्यक्ष. अशा प्रकारे ज्यावर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती, जेव्हा आमच्या शरीरामध्ये रक्त खळबळलं होतं, जेव्हा आम्ही क्रांती करायला सुरुवात केली होती, जेव्हा बाबासाहेबांसाठी रक्त सांडवायला तयार होतो, रक्त सांडवायला आणि स्वतःचं रक्त सांडवायला आणि शत्रूचं रक्त सांडवायला आम्ही तयार होतो, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला थंड बनवण्यात आलं. नाही, बाबासाहेबांची आवश्यकता नाही, फक्त बुद्धाची आवश्यकता आहे. कोणत्या बुद्धाची? महायान पंथामधला जो भिक्षूने निर्माण केलेला बुद्ध, त्याची आवश्यकता आहे. आणि 10 दिवस डोळे बसून बसा, शांत व्हा, क्रांती नका करू. बाबासाहेबांचा फोटो नाही ठेवायचा, बाबासाहेबांचं नाव नाही घ्यायचं, बाबासाहेबांचं काहीच नाही घ्यायचं. पहिले लिखे समाज, त्यावेळेस जो शिकलेला समाज होता, त्यांनी विदाऊट बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांनी स्वीकार केली. आणि आमचे मध्यमवर्गीय क्रांतिकारी लोक बिचारे चुपचाप राहिले. कलेक्टर चालला, तहसीलदार चालला, मोठमोठे अधिकारी चालला, नाही बड़ा अच्छा लगता हमको, बहुत शांत वाटतं. अरे क्रांती नष्ट होत आहे. तुम्ही कसे सहन करू शकता? ज्या ठिकाणी बाबासाहेब नाही तिथं जाय कसे सहन करू शकता तुम्ही? जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही ती गोष्ट कसे सहन करू शकता तुम्ही? कसे जाऊ शकता त्या ठिकाणी? कसं प्रशिक्षण घेऊ शकता? बाबासाहेबांनी त्यासाठी चळवळ उभे केलं. बाबासाहेबांची चळवळ आहे ती, दुसऱ्याचा कोणाचा अधिकार नाही. बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांच्या नावासारखी झाली पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारावर चालली पाहिजे. परंतु तसं झालं नाही. ती आली चळवळ, ना बुद्धाचं ना बाबासाहेबांचं नाव. विपसना कोणाची? गोयंका गुरुजीची. बाबासाहेबांचं नाव नाही, बुद्धाचं नाव नाही. आणि कशी विचारावर केंद्रित करणारी जी विद्या होती, चिंतन करणारी विद्या, ती श्वासावर येऊन टपकली. श्वास घेत बसा, अच्छा लगता बरा. लगेच दुसरी संघटना आली, ती वाटलं त्याने म्हटलं की बाबासाहेब नाही घ्यायचं, बुद्ध घ्यायचा आणि संघरक्षित घ्यायचा. तरी पढ़े लिखे लोगों ने उसको भी स्वीकार किया. आणि जो बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीव द्यायला जो आणि जीव घेणारा वर्ग होता, त्या वर्गाला दाबण्यात आला.
अशा चळवळी ब्राह्मणांनी निर्माण केल्या आणि त्या चळवळी आम्ही सहन केल्या. आता आम्हाला चळवळी अशी उभी करायची वेळ आहे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे लोक आले, तेलंगणामध्ये आम्ही चळवळ उभी केली. धम्मदीक्षा, भीमदीक्षा, धम्मदीक्षा. आणि धम्मदीक्षा त्या तरुणाच्या हातामध्ये तलवार, पुन्हा सम्राट अशोकाची तलवार आम्ही त्या मुलाच्या हातामध्ये देतात. ज्या तलवार सम्राट अशोकाने टाकली खाली, ती तलवार पुन्हा आम्हाला हातात घेण्याची गरज आहे. तेव्हा आम्ही बुद्ध धर्म वाचवू शकतो, अन्यथा बुद्ध धर्म वाचवू शकत नाही. आणि ती प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. ते लोक मोटार सायकल घेऊन इतक्या लांबून आले, पण तेजी तुम्ही आमचे आदर्श आहे. आता आम्हाला तलवार घेण्याची गरज आहे, तलवार टाकण्याची गरज नाही. हा क्रांतिकारी समाज पुन्हा निर्माण करू, तेव्हाच आम्ही बाबासाहेब आंबेडकरला वाचवू शकू. बाबासाहेब वाचले तर बुद्ध धम्म वाचला, नाहीतर बुद्ध धम्म हा विष्णूचा अवतार म्हणून तुमच्या गळ्यामध्ये माळ टाकल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण बुद्ध धम्म तो बुद्धच राहील, बुद्धाची मूर्ती तेच राहील, बुद्धाचा फोटो तेच राहील, आणि तुम्ही बौद्ध तेच राहाल. परंतु विष्णूचा अवतार म्हणून बुद्ध तुम्हाला देण्यात येईल, आणि त्याप्रमाणे तुम्ही पूजा अर्चा करत बसा, आणि ते तुमच्यावर वर्चस्व ठेवतील, तुमच्यावर राज करतील, तुमचं शोषण करतील. म्हणून हा जो वर्ग आहे, सेल्फ स्टाईल सुपरमॅन, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की यांनीच वर्ण व्यवस्था तयार केली, याच वर्गाने जाती व्यवस्था निर्माण केली, याच वर्गाने आमचं शोषण केलेलं आहे, आणि आम्ही याच वर्गाच्या हाताखाली जातो. कोण शिकवते साधना नाही, तो खूप मोठा माणूस आहे, आपल्या जातीचा नाही आहे, आम्हाला आनंद ते ब्राह्मण आहे, ब्राह्मण शिकवतोय आम्हाला. अरे हे सेल्फ स्टाईल सुपरमॅन लोक आहेत, ते आम्हाला काय शिकवते, आम्हाला काय शिकवते. आणि म्हणून आपल्याला जे क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही, आणि क्रांतीसाठी एक एक माणूस जोडणं जरुरी आहे. माणूस तोडू नका, कसाही असू द्या, माणूस जोडा. आम्ही आमच्या शिबिरामध्ये, माझ्या शिबिरामध्ये जेव्हा 500 सामन्याचं शिबिर होते, 7-7 दिवसात होते, आम्ही सांगतो दारू पिणारा असेल तरी शिबिरामध्ये बसवा, तंबाखू खाणारा असेल तरी बसवा, मर्डर करणारा असेल तरी माझ्या शिबिरामध्ये बसवा. मला अशाच लोकांची गरज आहे, मला अशाच लोकांची गरज आहे. आणि त्यांचे शिबिर घेऊन आज पॉवरफुल समाज निर्माण झाला. आज कोणाची ताकद नाही त्या समाजाकडे पाहण्याची. आम्हाला भिक्षूचे गुलाम बनायचे नाही, बाबासाहेबाचा खरा भीमसैनिक बनायचा आहे, बाबासाहेबाचा खरा सैनिक बनून काम करायचं आहे, लढवय्या बनायचा आहे, क्रांती करायची आहे. तेव्हाच आपण या ब्राह्मणाच्या शोषणापासून मुक्त होऊ. अन्यथा या 5-10 वर्षामध्ये पुन्हा तुम्हाला गुलाम बनवून तुमचं शोषण करण्याची, तुमचं शोषण नाही होणार. तुमच्यापेक्षा सुंदर ज्या बाया असतील, सुंदर मुली असतील, त्यांना बनवतील, ते भिक्षुनी बनवतील, आपल्या दरबारात ठेवतील, आणि त्यांचं शोषण करतील, त्याला पाहिजे तेवढा पैसा देतील, आणि जे पाहिजे ते मिळवू देतील. आणि अशा पद्धतीने बुद्ध धर्माचा पुन्हा ऱ्हास होत आहे. बाबासाहेबांना माहित होतं की हे विष्णूचा अवतार पुन्हा बनवणार. पहिल्या वेळेस विष्णूचा अवतार बनवला 3ऱ्या शतकामध्ये, तेव्हा सगळे बौद्ध लोक, अरे नाही आम्हालाही विष्णूचा अवतार बनवला, कारण त्यावेळेस चमत्कारिक बुद्ध होता. ज्यावेळेस विष्णूचा अवतार बनवला विष्णू पुराणामध्ये, त्यावेळेस चमत्कारिक बुद्ध होता. आजही आपल्या समाजाच्या गावामध्ये अंगात येते की नाही, आता येत नसेल, परंतु आम्ही लहान होतो, प्रत्येक गावामध्ये एक आपल्या समाजाची माता अंगात यायची. तिला एक आठवड्यातून एक दिवस तिच्या घरी दरबार बनायचा, बसायचा, एक माणूस आणि एक बाई. आमची आई
घेऊन जायची. अरे तुला ताप येत आहे, ते दर मंगळवारी त्या बाईचे काय अंगात येते देवी, ते असे करायचे आणि काय मंत्र म्हणत होती काय नाही, त्याच्याने ताप जाते हे जाते. अशी परिस्थिती का निर्माण झाली? कारण आम्ही त्यावेळेस अंधश्रद्धेमध्ये गेलो. म्हणून आमच्या ब्राह्मणाच्या घरामध्ये अंगणात बाई नाही, कोणती माता नाही आली, कोणती देवी नाही आली. आमच्या समाजामध्ये काय आलं? ही सगळी त्यावेळची प्रथा चालत आली. पुन्हा आता ती प्रथा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आमच्या घरामध्ये बुद्धाचा फोटो आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे, घरामध्ये हिंदू धर्म आहे, घरामध्ये पुन्हा गणपती आला, पुन्हा दीपोत्सव दिवाळी साजरी केली. कोणी म्हणतात गणपती हा बुद्धच आहे, ठेवा घरी, काय हरकत आहे? अरे बुद्ध असा होता का? डोक्यात हाताचं डोकं होतं का बुद्धाचं? ते तर विचार करायला पाहिजे. तुम्ही बुद्ध माना, विनायक माना, अष्टविनायक माना, गणपती माना, काही म्हणा, पण बुद्धालाच माना, गणपतीला नका माना. दीपोत्सव करा, परंतु दिवाळीच्याच घरी विड्याच करायचं. जो आमच्या पराजयाचा सण आहे त्या दिवशी आम्ही पण तिथे दीपोत्सव करायचं. दुसरे दिवस नाही का आपल्यासाठी? परंतु नेमका पूर्ण हिंदू धर्म आपल्याकडे आणायचा, हे त्यांच्या या योजना आहेत. त्यासाठी आपले सुद्धा लोक पुस्तकं लिहित आहेत, आपले सुद्धा लोक त्या गोष्टीचा प्रचार करत आहेत. तर यासाठी आपल्याला सावध राहणे गरजेचं आहे. नेहमी आपल्याला नष्ट करणारी मंडळी आपल्यामधलीच आहे, आपल्यामधलीच मंडळी त्यांनी तयार केलेली आहे आणि आपल्यालाच आपलेच लोक आपल्यालाच नष्ट करतात नेहमी. हे ब्राह्मणाचा कटकारस्थान आहे, हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. आपण नक्की समजाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझं धम्मप्रबोधन संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत.